विडी कामगारांना महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेले प्रतिदिन 402 रुपये किमान वेतन तात्काळ लागू करावे. कामगारांवर दबाव टाकून संमतीपत्रे घेण्याचे प्रकार थांबावेत. तसेच कॉम्रेड गोदूताई परोळेकर नगर व रे नगर येथील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवावेत. या मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर ते मुंबई मंत्रालयावर 25,000 कामगारांसह भव्य घरकुल दिंडी काढण्यात येईल, अशी घोषणा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली. सिटू संलग्न लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने सोमवारी कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एस. शेख यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना कॉम्रेड आडम मास्तर म्हणाले की अनेक विडी कारखानदार कामगारांवर शासनाचे किमान वेतन नाकारण्यासाठी दबाव टाकत असून जबरदस्तीने संमतीपत्र घेण्याचे प्रकार सुरू आहेत. ही कृती कामगारांच्या वैधानिक हक्कांवर गदा आणणारी असून ती तात्काळ थांबवणे आवश्यक आहे. कॉम्रेड एम.एस. शेख यांनी सांगितले की विडी कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी लालबावटा विडी कामगार युनियन गेली 29 वर्षे संघर्ष करत आहे. शासनाने 2014 मध्ये किमान वेतन अधिसूचित केले असले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. निवेदनातील प्रमुख मागण्या म्हणजे सर्व विडी उद्योगांची तात्काळ तपासणी करून कामगारांवरील दबाव थांबविणे, जबरदस्तीने घेतलेली संमतीपत्रे कायदेशीररित्या अमान्य घोषित करणे, प्रतिदिन 402 रुपये किमान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी करणे, दोषी कारखानदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणे, दबाव किंवा भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध कठोर निर्देश जारी करणे, तसेच विशेष चौकशी मोहीम राबवून अहवाल सार्वजनिक करणे या होत्या. या आंदोलनात सिटूचे राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने विडी कामगार सहभागी झाले होते. आम्ही चालत जाणार. आता 26 जुलैला पंढरपूरचं आषाढ एकादशी आहे. लाखो वारकरी दिंडी काढतात, चालत जातात. तुझी पौर्णिमाला आपण तुळजापूरला चालत जातो. आता घरकुल दिंडी मी काढणार आहे आणि ही घरकुल दिंडी गोदूताईमध्ये ड्रेनेज मिळेल, रस्ते मिळतील, रे नगरचे तिथले पैसे मिळतील आणि पेन्शन आणि किमान वेतन घेऊन मुंबईवरनं परत यायचं नसेल 25,000 महिलाला घेऊन मी तुरुंगात राहील. तुम्ही काम करायची गरज नाही. 2 वेळचं जेवण सरकारचं खायचं आणि सरकारला जेलीला आणायचं. लक्षात ठेवा.